आपल्याला बऱ्याच लोकांना सगळ्यांना माहिती आहे की आपला सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो प्रोटीनयुक्त आहे. सगळ्यांना माहिती आहे ना प्रोटीनयुक्त आपला सकाळचा आहार हवाय तो. कुठं समजलं आपल्याला? आपल्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर कळलं ना आपल्याला की आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते. ते प्रोटीन आपण कुठल्या प्रमाणात, किती प्रमाणात, काय घेतलं पाहिजे हे सगळं कुठे कळलं? की ज्या वेळेला आपण त्या कम्युनिटीमध्ये आलो, जेव्हा आपण सेशन ऐकायला लागलो, तेव्हा आपल्याला आपल्या कमतरता समजायला लागल्या की आपलं काय चुकत होतं आधी बिफोर, ज्या वेळेला आपण कम्युनिटी होतो तेव्हा आपलं काय चुकत होतं, आणि कम्युनिटीमध्ये आल्यानंतर, बीटीसी मध्ये आल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. इथं काय कुठली गोष्ट आपल्याला काय खूप उपाशी राहून किंवा काय आपल्याला करायची नाही. उलट मस्त 5 वेळा खाऊन पिऊन आपलं वजन पण कमी करायचं आहे, प्लस आपलं वजन पण वाढवायचंय. पण कुठली गोष्ट कोणत्या वेळेमध्ये काय घ्यायचे ही फार आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ते आपल्याला कुठं कळलं? की ते आपल्या इथं बीटीसी मध्ये आल्यानंतर कळलं आणि आपल्या इथं सेशन मध्ये आल्यानंतर कळलं. बरोबर ना? सो आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची जर कमतरता असेल तर आपल्याला काय होऊ शकतं, आणि प्रोटीन जर योग्य प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला काय त्याचे बेनिफिट होणार आहेत याच्या संदर्भात थोडंसं आपण डिस्कस करूया. येस. पण त्यासाठी मला तुमचा थोडा रिस्पॉन्स पण फार गरजेचा आहे की तुम्ही सगळी जण ह्या कॉलवर आहात. आता सेल्फीमध्ये बघितले मी सगळ्या लोकांकडे बऱ्यापैकी फ्युअल आहे. पण जर कोणाकडे नसेल, तुमचा जो हा हेल्दी प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट आहे जो कोणाकडे नसेल, तर तुम्ही तुमच्या कोचला विचारू शकता की जे आता मॅडमने आम्हाला सांगते ते काय आहे. तुम्हाला ते कोच तुमचे नक्कीच हेल्प करतील. कारण कसं आहे की आपल्या शरीराला सगळ्या गोष्टी बॅलन्स रूपाने गेल्या पाहिजेत. तसं की इथे नुसतं आल्यानंतर तुम्ही शेक घेतलात आणि झालं असं नाहीये. तर पूर्ण दिवसाची जी स्वस्त सुंदर जीवनशैली जी आपल्या कशी असली पाहिजे ह्याच्याविषयी पूर्ण आपल्याला इथं नॉलेज मिळतं की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय केलं पाहिजे. ह्याचं आपल्याला कधी कधी तर असं पण असेल की तुम्ही जर कधी सर्च वगैरे मारलं तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी डायटेशन असतात भारी भारी, आणि त्यांची फी पण खूप भारी असते. की ती सगळी फी घेऊन ते आपल्याकडनं सगळं फॉलो करून घेतात. पण इथे कुठली एकही रुपये न घेता तुमच्याकडून सगळ्या गोष्टी आपला कोच सगळ्या फॉलो करून घेतात. म्हणजे तुम्हाला सकाळी मॉर्निंगला वर्कआउटला उठवण्यापासून ते रात्री तुमचं शेवटचा 5 मिल प्लॅन मधला शेवटचा मिल काय असला पाहिजे ह्याच्याविषयी पण सगळं तुम्हाला नॉलेज मिळतं. त्याचबरोबर आपल्या बीटीसीचा ग्रुप ज्याच्यामध्ये पण सगळ्यांचे फोटो येत असतात, त्यातून आपल्याला एक इन्स्पिरेशन मिळतं. जर एखाद्या वेळेला आपलं काय घ्यायचं राहिलं तर आपण त्या ग्रुपमध्ये बघून चेक करतो. बरोबर ना? त्याच्यामुळे काय करायचंय, तुम्ही जर त्या ग्रुपमध्ये आहात तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचंय. कारण तुम्ही जे फोटो टाकताय त्याच्यातून कुणाची तरी इन्स्पिरेशन मिळतंय. कारण बरीचशी लोक आपले एक्झिस्टिंग पण आहेत, काही नवीन लोक आहेत. मग नवीन लोकांना एक मोटिवेशन मिळतं की एवढी सगळी लोक जर फॉलो करतायत, कारण प्रत्येकाचं इथं शेड्यूल बिझी आहे, कोणी असं काही घरी आहे असं नाहीये. पण त्या सगळ्यातून ही लोक हेल्थ कॉन्शियस रूपाने सगळेजण करतायत, तर आम्हाला पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जे काय करताय, तुमची थाळी आहे, तुमचा जो मिल प्लॅन आहे तो तुम्हाला शो करायचा आहे. शो करायचं आहे कारण की तुम्ही काय करताय हे तुमच्या कोचला पण माहित पडतं. तुम्ही कोणत्या वेळेला काय घेताय, पुन्हा ज्या वेळेला तुमचा रिझल्ट येतो त्यावेळी कधी कधी असं होतं की वेट लॉस म्हणजे बस आपलं इंच लॉस होतो, पण मग आपलं वजन कमी होत नाही किंवा वजनच आपलं कमी होत नाही. मग काय माझं राहिलंय काय नाही हे तुमचं कोच त्या तुमची ती थाळी बघून किंवा काय तुम्हाला ते व्यवस्थित गायडन्स करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही जर बीटीसी मध्ये आहात तर तुम्हाला सगळ्यांना थाळी सुद्धा आपली तिथे शो करणं गरजेचं आहे. तुमचा जो मिल प्लॅन आहे सकाळचा संध्याकाळी 4 ते 5 हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावर वेळच्या वेळी टाकणं गरजेचं आहे. येस. आणि सकाळचा जो तुमचा जो मॉर्निंगचा आपला हा जो ब्रेकफास्ट आहे तो अगदी वेळेत घ्यायचा आपल्याला. वर्कआउट नंतर तुम्ही 8च्या सेशनला जर घेताय तर तुम्हाला त्या म्हणजे तुम्ही फ्युअल घेता की तुम्हाला चांगली माहिती पण बघायला मिळेल. त्याच्यामुळे काय होईल की दोन्ही गोष्टी होतील, एक तुमचं माइंडसेट पण खूप चांगलं होईल आणि तुम्हाला रिझल्ट द्यायला खूप चांगली मदत होईल. आणि वेळेमध्ये पण घ्याल तुम्ही. आणि एखादी गोष्ट आपण जेव्हा हॅपीनेसने घेतो किंवा चांगल्या विचाराने घेतो तेव्हा तो रिझल्ट आपल्याला अजून चांगला यायला मदत होते. बरोबर ना? आहे ना सगळ्यांना अनुभव ह्या कॉलवर आल्यामुळे की आपण रोज हॅपी टू हेल्पच्या वेळेला आपण जेव्हा शेक घेतो. आता आम्ही पण सकाळी लवकर उठतो, कधी ट्रेनिंग असेल लवकर उठतो, पण शक्यतो आम्ही आपल्या सेशनच्या वेळेला आपला शेक घेतो. कारण काय होतो की आपण एकटा घेतो तेव्हा आपण एकट्याची एनर्जी लागते. पण आज ह्या कॉलवर 256 लोक आहेत. बरोबर ना? सो चांगला नंबर आहे 956. सो त्या सगळ्या लोकांची जी एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती सगळी आपल्याला लागते. आणि मग अजून आपलं शरीर चांगलं व्हायला मदत होते. आताच्या अफर्मेशन मध्ये आपण ऐकलं की आपण आपल्या शरीराला धन्यवाद बोललो. म्हणजे अगदी डोळ्यांपासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येकाला आपण धन्यवाद बोललो. आणि खरंच हे ग्रॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. कारण आज आपले हे सगळे अवयव चांगले आहेत म्हणून आज आपण चांगले आहोत. बरोबर ना? कारण की बघा जेव्हा आपल्याला दाढ वगैरे आपलं दुखते किंवा आपलं दात वगैरे खराब होतो तेव्हा एखाद्या वेळेला आपलं रिप्लेसमेंटची वेळ येते, तेव्हा वेदना तर होतातच पण पैसे पण खूप खर्च होतात. आणि जी नवीन बसवलेली जी आपली रिप्लेसमेंटची जे अवयव आहे ते आपल्याला पहिल्या जुन्या अवयवासारखं आपल्याला देतं का रिझल्ट? नाही देत ना. ते खोटं ते नकली ते नकलीच आहे ना. पण जी बॉडी आपल्या आतून जी पहिली आहे, जी नॅचरल आपल्या गोष्टी आपल्या शरीरामधल्या आहेत त्या नॅचरल आहेत. त्याच्यामुळे नॅचरल गोष्टी या टिकवणं पण फार गरजेचं आहे. आणि आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव हा महत्व आहे. आता आपले 2 हात आहेत तर आता 2 हातांची आपल्याला
आवाज येत नाहीये? येतोय ना मॅडम? तुमचं नेटवर्क चेक करा किंवा तुम्हाला ऑडिओ कनेक्ट होते का बघा. तर जर ज्या वेळेला आपले आता दोन हात आहे, दोन पाय, सगळे आपले अवयव आहेत आपले, पण आता आपल्याला हे अवयव आहेत तर आपल्याची किंमत नाही. पण एखाद्या वेळेला आपला ऍक्सिडेंट झाला किंवा हाताला काय मार लागला तर त्या वेळेला आपल्याला कळतं की त्या हाताची काय किंमत आहे. ज्या वेळेला काय पाय लागतं पायाची किंमत कळते की आपल्या पायाची काय किंमत, म्हणजे पाय काय आपल्याला त्याची काय गरज असते आपल्याला ती. प्रत्येक गोष्टीची म्हणजे शरीरातलं प्रत्येक प्रत्येक अवयव आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग हे अवयव जर आपल्याला खूप चांगलं ठेवायचं असेल तर त्याची काळजी घेणं पण गरजेचं आहे. कारण असं नाहीये ना इथं कुठलं आपल्या की दुसऱ्या आपल्या अवयवाची काळजी कोण दुसरं घेणार आहे? कोण असं घेऊ शकतं का? नाहीये. कारण बघा सगळ्या गोष्टी सगळेजण घेऊ शकतात, पण आपल्याला जर काय लागलं काय झालं तर आपलं दुःख हे आपल्याला सहन करायला लागतं. भलेही आपल्याकडे कितीही पैसे असतील तरी सुद्धा ह्या गोष्टींना काहीही रिप्लेसमेंट नाहीये. सो ह्या एवढ्या चांगल्या जे आपल्याला देवाने जी आपली एवढी चांगली चांगली बॉडी दिलेली आहे, आपलं शरीर दिलेलं आहे, त्या शरीराची आपल्याला काळजी पण घेणं गरजेचं आहे. आता काळजी घेणं म्हणजे काय, त्याची त्याला सांभाळून ठेवणं म्हणजे काहीच न करणं असं पण नाहीये. ज्या आहेत त्या गोष्टी पण करणं गरजेचं आहे, कारण की आपलं रुटीन हे सगळं चांगलं असलं पाहिजे. पण त्याचबरोबर जर आपण चांगला चांगला आहार देतो शरीराला आपल्या, जसं की प्रोटीन युक्त जर आपण आहार देतोय तर त्या प्रोटीनमुळे काय होतंय की आपल्या शरीराची जी डिफिशियन्सी जी कमतरता आहे ती भरून यायला मदत होते आपल्याला. आणि जे आपल्याला जे त्रास होतात, जे की केस केस गळतात, आपले प्रोटीनची कमतरतेमुळे केस गळतात, कधी कधी नखांची आपल्या वाढ होत नाही आपल्याला, आणि थकवा येतो, कंटाळा येतो आपल्याला, म्हणजे बोलतो ना शरीरामध्ये आपल्याला कमतरता असली की हे त्रास आपल्याला हे होतात. डॉक्टर बऱ्याच वेळा म्हणतात की तुमच्यामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. पण प्रोटीन कशामधून मिळणार आहे हे आपल्याला कळत नाही. बरोबर? आता आपल्याला जसं पाहायला गेलं तर आपल्याला 1 किलोला 1 ग्राम प्रोटीनची गरज असते. बरोबर? मग असं आपण मोजून तर प्रोटीन घेऊ शकत नाही, कारण एवढं कॅल्क्युलेशन तर आपण करू शकत नाही. कारण आपलं वजनच प्रत्येक वेळा किती वाढतंय किती राहते हे आपल्याला माहित होत नाही, कारण की आपण काही रोज काट्यावर उभं राहू शकत नाही. मग जर आपल्याला असं काही गोष्ट मिळाली की आपण म्हणजे आपण इझी प्रकारे घेऊ शकतो आणि घ्यायला पण आपल्याला सुलभ आहे किंवा आपल्याला ती पचवायला पण हलका आहे, तर आपल्याला सगळ्यांना इझी होतं. त्याच्यामुळे जे आपल्याला हे मॅडमने जो आता आपलं शेक सांगितलं, शेक मध्ये मॅडमने सांगितलं की 2 चमचे आपल्याला प्रोटीन घ्यायचे, 2 चमचे शेकमेट घ्यायचंय आणि 3 चमचे F1 घ्यायचे. त्याचबरोबर मॅडमने 2 टाइम तुम्हाला शेक सांगितलंय, जेणेकरून काय की जी तुमची गरज आहे, पूर्ण शरीराची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट त्याच्यातून पूर्ण होते आणि आपल्याला दुसऱ्या ऍडिशनल गोष्टी घेण्याची काही गरज लागत नाही. बरं, तर ह्या कॉलवर अशी पण काही लोक असतात की ज्यांची अशी पण हे असते की प्रोटीन खाल्ल्यामुळे आपल्या किडनीला त्रास होतो किंवा आपले हाडं ठिसूळ होतात, असं पण काय म्हणतात ना आपल्याला, की ज्या वेळेला आपण सांगतो की आपण शेक घेतो लोक आपल्याला अशाला म्हणतात की प्रोटीनमुळे हा त्रास होतो. पण असं अजिबात नाहीये, कारण की जे तुमचं हे आपण जे आता प्रोटीन घेतोय, जे आपल्याला मॅडमने सांगितलं की आपल्याला ज्या कम्युनिटीमध्ये आपल्याला मिळते, ते प्रोटीन कुठलं आहे की रँक 1चं आहे, जे WHO प्रमाणित आहे, जे रँक 1चं आहे आणि ते पचायला हलका आहे, ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे आपल्याला त्रास होत नाही. पण त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय की शरीरातले जे विषारी घटक आहेत ते पण बाहेर निघाले पाहिजेत, म्हणून आपल्याला पाण्याचं इंटेक पण खूप जास्त प्रमाणात करणं गरजेचं आहे. मग जेवढी तुमच्या शरीराला पाण्याची पण गरज आहे ते पाणी सुद्धा शरीरामध्ये तुमच्या समतोल प्रमाणामध्ये वेळच्या वेळी जाणं गरजेचं आहे. बरोबर? आता पाणी प्यायचंय म्हणजे जेवायला बसल्यावर 2 तांबे पाणी प्यायचंय असं अजिबात नाहीये. बरोबर? उलट जेवताना तर अजिबात पाणी प्यायचं नाहीये. पण जो मधला वेळ आपल्याला आहे, जे सांगितलेलं स्टेप बाय स्टेप, तर स्टेप बाय स्टेप मध्ये आपल्याला पाणी सुद्धा आपल्याला गेलं पाहिजे. आणि काय होईल जर प्रोटीन आपल्या शरीरामध्ये बॅलन्स रूपाने गेलं तर ते वेट कमी करायला पण तुम्हाला हेल्पफुल आहे, प्लस वेट वाढवायला पण तुम्हाला ते गरजेचं आहे. आणि सगळ्यांना ओव्हरऑल प्रोटीनची गरज ही प्रत्येकाला आहे, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची गरज असते. जर प्रोटीन व्यवस्थित प्रमाणे शरीरामध्ये गेला तर आपल्या शरीराची चांगल्या प्रकारे वाढ सुद्धा होते, आपला जो आळस कंटाळा थकवा येतो थकवा सुद्धा येत नाही, आणि शांतप्रमाणे आपल्याला झोप पण लागते. कारण जी शरीरातली जी कमतरता जर भरून आपली आली तर बाकीच्या गोष्टी आपल्याला होऊ शकत नाही. त्याचबरोबर काय करायचंय की आपल्याला एकच वेळा नाही घ्यायचंय. जर तुम्हाला असं वाटतं की मला रिझल्ट चांगला यायला पाहिजे तर तुम्ही 2 वेळा, म्हणजे मॅडम जसं सांगितलंय आपल्याला 5 मिली प्लॅन मध्ये, त्याप्रमाणे 2 वेळा जर तुम्ही शेक घेताय तर जी तुमची गरज आहे शरीराची ती बरोबर त्याच्यामध्ये पूर्ण भरून निघते आणि दोन्ही वेळेला तुम्ही हेल्दी आणि ऍक्टिव्ह लाईफस्टाईल तुम्ही जगू शकता. आणि मग कधी कधी तुम्ही ह्या कॉलवर ऐकता की प्रत्येक जण, आता हा शेक आपण सगळेजण सेम घेतोय, सेम आहे ना प्रत्येकाला की कोणाला वेगळा आहे? प्रत्येकाला सेम आहे, पण प्रत्येकाचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट खूप आणि खूप वेगळा आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला शेवटची 20 मिनिटं ह्या कॉलवर जर थांबताय तर प्रत्येकाचा रिझल्ट सेम आहे. प्रत्येकाचं एज वेगळं आहे, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, प्रत्येकाचं सगळं वेगळं आहे, पण शरीराला लागणारी गरज ही सगळ्यांची सारखीच आहे ना. आणि शरीराला जे आपल्याला लागतंय ते सगळं तेवढं सगळ्यांची गरज सेमच आहे, जी कुठल्याही रूपाने असू देत. मग जी गरज आहे ती गरज आपल्या ह्या शेक मधून पूर्ण होते, आपल्या ह्या प्रोटीन मधून पूर्ण होते, ही कमतरता सगळी भरून निघते, त्याच्यामुळे तो रिझल्ट येतो. कारण ह्या ज्या कमतरता डे बाय डे आपल्या शरीरामध्ये साचून राहतात, आणि आता हे
खूप आता काय कायांना आता आपली मुलं, लहान मुलं आताची लकी आहे की त्यांना लवकर चाइल्ड न्यूट्रिशन वगैरे मिळालंय, त्याच्यामुळे त्यांना जे पुढे होणारे त्रास आहेत ते होणार नाहीयेत, कारण ते आत्तापासून हेल्थ कॉन्शियस झालेत. पण आपल्याला कधी मिळालं हे जे, आता मी म्हणेन मला वयाच्या 30व्या वर्षी मिळाले, म्हणजे आता ऑलमोस्ट 2 वर्ष झाली. काही लोकांना 50व्या वर्षी मिळालं असेल, काही लोकांना 35व्या वर्षी मिळालं असेल, काही लोकांना 60व्या वर्षी, काही लोकांना 75व्या वर्षी पण मिळालेलं आहे. बरोबर. मग आता हे 75 वर्ष हे जे मिळायच्या अगोदर जे आपण बॉडीमध्ये घातलेलं आहे ते तर कुठेतरी बाहेर निघणारच आपलं. मग ती लगेच डिफिशियन्सी भरून निघेल का आपली, म्हणजे काल घेतलं आणि आज झालं असं होणार आहे का आपल्याला? तर नाही होणार आहे. तर त्यासाठी हा पोषणयुक्त आहार आहे, म्हणजे आपला आहार काय करतं, शरीरातली आपली गरज भरून निघते. तर त्याप्रमाणे हा हळूहळू हळू तुमची शरीरातली जी कमतरता आहे ती भरून काढायला मदत करतं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाव रिझल्ट येतो. मग जे ह्या कॉलवर कधी कधी 1 वर्षापासून जुडलेले आहेत, 6 महिन्यापासून जुडलेले आहेत, ती लोक बघा जास्त हॅपी आहेत. जास्त हॅपी आहेत ना. आता बरं मॅडमने सांगितलं महादेव सरांचं, पण आम्ही पण तेव्हा बघायचो सर जेव्हा शेक पार्टीला वगैरे डान्स करायचे तेव्हा सरांचा फोटो वगैरे किती होता, आणि एक वेगळाच त्यांचा चेहरा, एक त्यांचा वेगळाच प्रकार दिसत होता. पण आता सरांचा चेहरा खूप वेगळा दिसतोय. म्हणजे सरांनी हे सगळ्या गोष्टी कन्सिस्टन्सी चालू केलेल्या आहेत. ज्या वेळेला कधी कधी असं संभाषण होतं, आता आपल्या पण आमच्या पण आहेत सगळी लोक, त्यांना पण असं कधी कधी बोललं जातं, तेव्हा ती लोक सांगतात की आम्हाला आधी एकटं जायला पण व्हायचं नाही. म्हणजे त्यांचं वय त्यांचं 70+ आहे. तर त्या लोकांना असं वाटत होतं की आम्ही होप सोडून दिलेले, की आम्हाला ह्या गोष्टीतून चालता पण यायचं नाही, मार्केटला एकटं फिरायला पण भीती वाटायची, एक मनामधला कॉन्फिडन्स पण निघून गेलेला आहे. पण कम्युनिटीमध्ये आल्यापासून काय झालंय, की लोक वर्कआउट करायला लागलेत. आता वर्कआउटची गरज तर प्रत्येकाला आहे, त्याला वय मॅटर नाही करत, बरोबर ना. पण आपण काय करतो, कंटाळा करतो सकाळी उठायला, वर्कआउट जॉईन करायला कंटाळा करतो, कारण चांगल्या गोष्टी कधीच आपल्याला आवडत नाहीत, बरोबर ना. कारण बघा कोरोनाच्या काळामध्ये पण दुधाची दुकानं बंद होती, पण दारूची दुकानं चालू केली होती ना शासनाने. म्हणजे काय, दूध ही आपली गरज नव्हती तर दारू ही आपली गरज होती, हे दाखवलं शासनाने आपल्याला. म्हणजे काय, चांगल्या गोष्टींना लवकर लोक ऍक्सेप्ट नाही करत, पण वाईट गोष्ट चालू व्हावी म्हणून किती आंदोलनं करणार, किती त्यावेळेला लाठीमार करणार, मग त्यासाठी शासनाला चालू करायला लागले. तसं इथं आहे की आता आपल्याला जर चांगलं राहायचंय, निरोगी राहायचंय, तर आपण चांगल्या गोष्टी पटकन ऍक्सेप्ट नाही करणार. जर कोणी चांगलं सांगितलं, कधी कोण म्हणाला की तुम्ही चांगली इन्फॉर्मेशन घ्या किंवा काय, लोक लवकर ते ऐकायला तयार होत नाही, वेळ नाही माझ्याकडं, हे काय ऐकायचं, माझं हे आहे, माझं ते आहे. पण जर आपल्याला चांगलं राहायचं त्यासाठी आपल्याला वेळ काढणं पण गरजेचं आहे, बरोबर ना. पण कम्युनिटीमध्ये आल्यानंतर काय होतं की सकाळपासून आपलं चांगलं माइंडसेट राहतं, आणि जेव्हा आपण चांगल्या लोकांसोबत राहतो तेव्हा आपल्या शरीरावर आपलं मन सुद्धा चांगलं व्हायला लागतं. तसं आकाश सर आपल्याला नेहमी सांगतात ना, ज्या तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहताय तर त्याप्रमाणे आपलं आयुष्य पण चांगलं व्हायला लागतं. सो आपला जो प्रोटीनयुक्त आहार आहे तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे घेणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या शरीरात तुमचं वजन आहे त्या वजनाप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन पण जाणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या कोषला तुमच्या वजनाप्रमाणे मला किती प्रोटीनची गरज आहे हे तुम्ही विचारा, आणि त्याप्रमाणे प्रोटीनचा इंटेक तुम्ही वाढवा. त्याच्यामुळे तुमची जी कधी कधी काय काय लोकांचं असं पण असतं की खूप भूक लागते, भूक कंट्रोल होत नाही, म्हणजे कितीही खाल्लं तरी त्यांची भूकच कंट्रोल होत नाही. Okay. तर आपल्याला असं वाटतं हे किती खातायत पण ह्यांची भूकच कंट्रोल होत नाही, बरोबर. पण काय असतं की त्या त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असते. ज्यावेळी प्रोटीनची कमतरता असते आणि शरीराला ती मिळत नाही, तेव्हा सारखं खाण्याची इच्छा होते. पण जेव्हापासून आपण आपलं हे शेक किंवा आपलं हे आपण प्रोटीनचा आपला आहार घ्यायला लागलोय, तेव्हापासून आपल्याला जाणवते की आपल्याला दिवसभरपर्यंत खायला लागायचं, चटपटी सटरपटर आपलं खूप जायचं, पण आता ह्या शेकमुळे ती गरज आपली पूर्ण व्हायला लागली तर आपल्याला काय खायची इच्छा होत नाही. आहेत असं कोणी ह्या कॉलवर, की आधी खूप भूक लागायची पण आता आपण शेक घ्याल तर आपल्याला खूप चांगलं वाटतंय, बरोबर ना. म्हणजे काय की हे प्रोटीन तुमच्या शरीरातली जी गरज आहे ती पूर्ण करतं, आणि आपल्याला शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवायला मदत करतं. सो तुमच्या डेली रुटीन प्रमाणे तुमच्या शरीराला जेवढ्या प्रोटीनची गरज आहे ती गरज तुम्ही तुमच्या कोचला विचारून तुम्ही त्याप्रमाणे इंटेक वाढवा. कुणाला किती गरज आहे, कुणाला किती वजनाप्रमाणे मला किती प्रोटीन घेतलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे त्यांचा इंटेक ठेवा. जर तुमचं वजन जास्त असेल तर त्या वजनाप्रमाणे प्रोटीन पण गेलं पाहिजे, नाहीतर काय होईल की अर्धवट तुमचा तो मील प्लॅन होईल, कारण धड तुम्हाला शेक मधून ती गरज पूर्ण होणार नाही, आणि मग भूक कधी कधी आपली कंट्रोल नाही होत. कधी कधी असं पण होतं बघा की लगेच मला भूक लागली, शेक प्यायला तरी मला भूक लागते, असं पण होतं ना कधी कधी. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कोचला विचारून तुम्हाला किती प्रोटीनची गरज आहे ह्याची पण तुम्ही माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर आता हे प्रोटीनयुक्त तुम्ही आहार घ्यायला लागलाय, त्याच्यामुळे मगाशी मी म्हणाले की तुमची आपली केस गळायची आता आपली कमी आलेली आहेत, किंवा काही काहींची आता माझी पण आधी थोडी केस पांढरी व्हायला लागलेली, आता त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आलाय, की म्हणजे केस खूप चांगली झाली आता माझी, जी आधी खूप गळ होती सेकंड डिलेव्हरी नंतर तर खूप म्हणजे खूप रोज अशी कंगव्यातून एवढी एवढी केस माझी बाहेर निघायची. पण दूध दूध तर मला दुधाचा वासही कधी सहन होत नव्हता मला, त्याच्यामुळे दूध पिण्याचा तर संबंधच येत नव्हता. तूप पण कधी खात नव्हते, पण ज्या काय गोष्टीतली जी कमतरता आहे, ज्या शरीराला मिळायला पाहिजे, कॅल्शियम आहे, सगळ्या गोष्टी त्या मिळत नव्हत्या.
कारण खाणंच खूप वेगळं होतं. पण जेव्हा कम्युनिटीमध्ये आले आणि जेव्हा आपलं हे सगळं जेव्हा चालू केलं, जेव्हा फ्युअल आपलं इंटेक करायला लागले, तेव्हापासून शरीरातली सगळी रिक्वायरमेंट भरायला लागली. आणि कधी कधी सूक्ष्म बोलतो ना आपण, मॅडम म्हणतात की तुम्ही कम्युनिटीमध्ये आले तुम्हाला सूक्ष्म पण रिझल्ट आले. म्हणजे आलं होतं खरं तर वेट लॉस साठी, पण बाकीचे जे सूक्ष्म सूक्ष्म रिझल्ट आहेत, जे बारकावे आहेत, ते सुद्धा इथं आल्यानंतर भरून निघायला लागले. आणि त्याचा खूप चांगला परिणाम झाला की माझी स्किनची हेल्थ माझी खूप चांगली झाली. आधी स्किन खूप माझी ऑइली होती. असं कधी चेहऱ्याला असा हात लावला तरी असा चेहरा तेलकट तेलकट असं हाताला लागायचं. पुन्हा सारख्या पिंपल्स यायच्या, त्या पिंपल्स येण्याच्या पण कमी झाल्या. परत परत बरेचसे रिझल्ट आहेत की जे मायग्रेनचा त्रास होता, गेले 15 वर्षापासून मायग्रेनचा त्रास तो कमी झाला, ऍसिडिटी कमी झाली. आता हे मला त्रास होते, पण माझं डोकं मायग्रेनमुळे दुखतं हे सुद्धा मला कम्युनिटीमध्ये आल्यानंतर कळलं. मला सारखं वाटायचं की माझं डोकं का दुखतंय, मी जास्त विचार करते म्हणून डोकं दुखते, पण माझं खाणंच खूप चुकीचं होतं. सकाळी नाश्ता करण्याची अजिबात सवय नव्हती, आणि जे करायचे तर मी चहा आणि चपाती खायचे किंवा चहा आणि बटर खायचे. त्याच्यामुळे ते पित्ताची लेवल खूप वाढली होती. आणि आज कम्युनिटीमध्ये आल्यापासून जेव्हापासून ब्रेकफास्ट चेंज केला, तेव्हा हे सगळे रिझल्ट मला मिळायला लागले. आणि आज माझ्यासोबत मीच नाही तर माझ्या मिस्टरांची पण खूप चांगली हेल्थ झाली, माझ्या मुलींचं पण चांगलं आरोग्य झालंय. आज मोठ्या मुलीचं वजन कित्येक वर्ष वाढत नव्हतं, त्यामुळे तिला चष्मा पण खूप कमी वयात लागला, पण आज तिचं पण वजन वाढलं, आज ती पण हेल्दी आणि ऍक्टिव्ह झाली. जे कपडे तिला आम्ही घ्यायचो ते उंचीच होती, पण वजन कमी असल्यामुळे किंवा विकनेस पण असल्यामुळे सगळे कपडे तिला असे एकदम लूज यायचे. पण आता तिची पण बॉडी खूप चांगली आली, आणि आज मुलं आणि घर पूर्ण आज हॅप्पी झालंय. आणि आज जेव्हा आरोग्य चांगलं व्हायला लागतं, तेव्हा घरामध्ये आपोआप सगळं आनंदी व्हायला लागतं. कारण की पहिल्यांदा जेवताना रोज चिडचिड व्हायची. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेवताना जर आपण कटकट करायला लागलो तर ते आपल्या अंगाला पण लागत नाही. या सगळ्या गोष्टी माहित होत्या, पण कधी कधी काय काय गोष्टी मनाविरुद्ध घडल्या की आपल्याकडनं त्या गोष्टी सहन सुद्धा होत नाही. आणि इथं आल्यानंतर चिडचिडपणा कमी झाला, मुळात आरोग्य जेव्हा चांगला चिडचिडपणा कमी झाला. असा रिझल्ट बऱ्याच लोकांना इथं आल्यामुळे आलेला आहे की आपण कम्युनिटीमध्ये आल्यानंतर आपलं आरोग्य जेव्हा चांगलं झालंय, तर घरातली सगळी लोक हॅप्पी झाले आहेत. अशी कोण आहेत या कॉलवर? आहे. आता त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही सगळ्या गोष्टी घेताय, पण त्याचबरोबर आपले जे आठवडाभर जो आपल्याला जो ब्लॉकेज येतो, विचारांचा ब्लॉकेज येतो, तो ब्लॉकेज यायला काय, कुठलाही वेळ वेळ बघत नाही, काळ बघत नाही, काही बघत नाही, बरोबर ना? कोणीही जरा आपल्या मनाविरुद्ध कोण काय बोललं की लगेच आपले हाय पॉवर आपली हाय होते, आपली लगेच त्रास होतो, टेन्शन येतं आपल्याला. पण ते टेन्शन रिलीफ करण्याचं म्हणजे काय, जो स्ट्रेस आहे, जो स्ट्रेस आपला बाहेर काढायचं काम काय होतं, कोण करतं आपलं, की आपल्या आकाश सर. सो सरांसाठी पण आपल्याला क्लॅपिंग करायची आहे. की आपल्याला जो सुपर सॅटरडे होतो, त्या सुपर सॅटरडे मधून आपल्याला काय मिळतो, की आठवडाभर जेवढं ब्लॉकेज आपलं साचतं, कुठल्याही बाबतीमध्ये असो, कारण की आपण साधी सुधी आपण माणसं आहोत, आपण व्यवहारिक जीवनामध्ये आपल्याला कोण काय बोलतं, घरामध्ये काय घडामोडी घडतात, आजूबाजूच्या परिसरामध्ये काय होतं, त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या मनावर पण होत असतो. तो होणारा परिणाम आहे, किंवा रिलेशन आपले आहे ते कसे ठेवले पाहिजेत, या सगळ्या विषयी सर आपले इतकं सुंदरपणे सांगतात आपल्याला, की आपल्याला कळत पण नाही की इतरांचा प्रश्न असतो पण त्यातून उत्तर आपल्याला मिळतं. मिळतं की नाही? बरोबर ना? म्हणजे काय की पूर्ण तुमचं अगदी नुसतं तुम्ही तुम्ही फ्युअल घेत नाही किंवा तुम्ही एनर्जी ड्रिंक घेत नाही, तर पूर्ण तुमचं जे रुटीन आहे, जे स्वस्त सुंदर बोलतो ना आपण, जे सगळ्या गोष्टी पाहिजेत, ज्यासाठी लोक बाहेरून एखादा ऍप डाउनलोड करून खूप सारे पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात की मला हे सगळं करायचं आहे पण माझ्याकडून होत नाही, मला फॉलो करून घ्या. आणि मी आता बघते, कारण की काही लोकांना जर कमी वयामध्ये डायबिटीज वगैरे इंटेक झाला, त्यांना असं वाटतं की म्हणजे जर कमी वयामध्ये म्हणजे 20-22 वर्षामध्ये जर कुणाला काय ह्या गोष्टी झाल्या किंवा 15 वर्षामध्ये झाल्या, तर त्यांना असं वाटतं की एखादा त्रास झालाय तर हा पुढे जाऊन मला त्रास खूप वेगळ्या कंडिशनला घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे लोक ह्याच्यातून बाहेर निघायला बरेचशा गोष्टी शोधत असतात की मला काय केलं पाहिजे. पण कुठलीही गोष्ट आहे ना, स्वतः जर आपण नाही ठरवली मनापासून तर ती होत नाही. बरोबर? मग आपल्याला कम्युनिटी बघा सगळं इझी इझी करून घेते, पण ह्याची किंमत आता आपल्याला का कळत नाही, कारण की आपल्याला सगळं फ्रीमध्ये मिळतंय. पण ज्या वेळेला आपण बाहेर कुठेतरी ऍडिशनल पैसे वगैरे भरतो, तेव्हा आपल्याला कळतं की ह्या किती गोष्टी बहुमूल्य आहेत. आता हे स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे जेव्हा मी अगोदर जेव्हा मी लेक्चर अटेंड करायचे, तेव्हा आम्हाला एका लेक्चरचे 250 रुपये 350 रुपये फी असायची. ते डॉक्टर बाहेरून यायचे, आमच्या इथं कॉन्फरन्स हॉलला आमचा तो सेशन व्हायचा. त्याच्यातून एवढ्या गोष्टी कळायच्या पण नाही, पण इथं आता प्रत्येक शनिवारी सुपर सॅटर्डेच्या माध्यमातून सर आपल्याला जे सांगतात, जे आपल्याला आपल्या घरातले अगदी वैयक्तिक मुलांची रिलेशन कसे असले पाहिजे, मिस्टरांबरोबर कसं असले पाहिजे, व आपण कुणाशी कसा व्यवहार केला पाहिजे, आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी काय असले पाहिजे, हे सगळं जे सांगतात त्यातून बऱ्याच लोकांना फायदा होतो. जे नैराश्य आपल्याकडे येतं ते नैराश्य आपलं आपोआप घालून जायला मदत करतं. आणि जर तुम्ही ह्या कॉलर डे बाय डे येत आहे, तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या 1-2 महिन्यानंतर किंवा 5-6 महिन्यानंतर खूप चेंजेस झालेला आहे. आता हा चेंजेस काय नुसता एका दिवसाच्या ह्याने आलेला नाहीये, बरोबर? पण त्या चांगल्या चांगल्या गोष्टी जेव्हा आपल्या कानावर पडतात आणि बऱ्याचशा लोकांच्या आपण पॉझिटिव्ह रिझल्ट ऐकतो, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये त्या बदल होत असतात.
बरोबर ना. कारण मला माझा आता इथं रिझल्ट शेअर करून बऱ्याच वेळा बोलते त्याच्याबद्दल, पण मला सरांचे खूप त्यासाठी आभार मानावेचे वाटतात. की एक 6 वर्षापूर्वीची दिवाळी आमची कशी कशी होती तुम्हाला मी थोडंसं सांगेन. की माझ्या मिस्टरांना तेव्हा म्हणजे त्यांची ब्रेनची सर्जरी झाली होती मिस्टरांची एक 6 वर्षापूर्वी. माझी तेव्हा मुलगी एकदम 17 दिवसाची होती. जेव्हा सगळं झालं, जेव्हा त्यांचं सगळं केमोथेरपी वगैरे झाली, त्यानंतर मग आम्ही जेव्हा दिवाळीला इकडे आलो होतो त्यावेळेला म्हणजे एक हट्ट होता की मला माझ्या घरी लक्ष्मीपूजन करायचंय म्हणून मी आले होते. आणि मग मी त्यावेळेस दिवस नाही बघितले की मी किती दिवसानंतर, कारण की आम्ही आधी 5-6 महिने त्यांचं ते ऑपरेशन, त्या कंडिशन, त्या सासूबाई पण आमच्या गेल्या होत्या, खूप बेकार कंडिशन होती, त्यात मी प्रेग्नंट होते. म्हणजे तो खूप खूप काळ बेकार होता. पण त्यातून पण मला असं वाटतं की मला माझ्या घरी गेलं पाहिजे. आम्हाला आमच्या घरी जाऊन पूजा करायची होती. आम्ही 6 महिने आमचं घर, आम्ही राहतो तिकडचं घर आमचं बंद होतं. पण त्यावेळेला विचार केला की खूप म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये गेलो होतो, खूप स्ट्रेसफुल लाईफ जगत होतो. आणि त्यावेळेला असं वाटत पण नव्हतं की असं पुढे कधीतरी आपल्याला काहीतरी मिळणार आहे आणि त्यातून पूर्ण आपली लाईफ चेंज होणार आहे. आणि ज्या वेळेला ह्यावेळी जेव्हा लक्ष्मीपूजन करत होतो त्यावेळेस खरंच मी कम्युनिटीचे खूप आभार मानले. मी आका सरांचे, माझे कोच आहेत रश्मी मॅडमचे खूप आभार मानले. की काय होऊ शकतं जर आपण एक चांगला निर्णय घेऊन जर या कम्युनिटीसोबत जुळण्याचा जर प्रयत्न करतोय तर आपल्या आयुष्यामध्ये काय येऊ शकतो. की आधी आम्ही सगळी पूजा वगैरे सगळी केली, पण कुठेही आमच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. एक वेगळाच ताणतणा होता की उद्या काय होणार आहे, की उद्या कुठल्याच प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे, की मेडिकल कंडिशन कशी असेल, लहान मुली आहेत त्यांचं कसं, हे सगळे विचार नुसते मनामध्ये आले. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा घोर लागतो, जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला चिंता येते, तेव्हा जास्त आतून माणूस खचला जातो. म्हणजे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पण दिसत नाही. पण ज्या वेळेला इथं कम्युनिटीमध्ये आलो आणि स्ट्रेस मॅनेजमेंटच्या माध्यमातून सर ज्या वेळेला आपल्या डोळे बंद करून काय काय गोष्टी आठवायला लावायचे, तो सगळा बाहेर काढायची ब्लॉकेज. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की मी आधी जेव्हा केले होते सेशन जॉईन तेव्हा ही कुठेही गोष्ट मिळाली नव्हती. पण मी खरंच थँक्यू म्हणते नेहमी आका सरांना की त्यांनी ते गोष्टी काढू, म्हणजे त्या जेव्हा आपण रिअलाइज करायला लावतात तर त्या माध्यमातून ते सगळं जी मळब आहे, जी शरीरातली जी साचलेलं जो टेन्शन आहे तो सगळा बाहेर निघतो. आणि नंतर मग सरांनी लगेच हॅपीनेस दिला आपल्याला की तुम्ही आठवा की आनंद आला तर काय होऊ शकतं. म्हणजे तो टेन्शन पण निघून जातो आणि आनंद पण रिलीज होतं. सो आपला जो स्ट्रेस मॅनेजमेंट आहे तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवू शकता. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना आपल्या बीटीसी मध्ये घेऊन या, म्हणजे सगळ्यांना त्या सेशनचा फायदा मिळेल आणि सगळ्यांनाही चांगली कम्युनिटी मिळेल. येस. त्याचबरोबर आपला आजचा जो रात्रीचा सेशन होणार आहे, जो ज्याचं होणार आहे डायबिटीस प्रिव्हेन्शन. म्हणजे काय की आता बघायला गेलो तर म्हणजे आता ह्या आपल्या कम्युनिटीच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांशी आपलं बोलणं होतं किंवा मॅडम, भेटणं होतं. हा, 1 मिनिट हा. बोला. आजचा सेशन नाहीये डायबिटीज प्रिव्हेन्शन. सुपर सॅटर्डे स्पेशल डायबिटीज प्रिव्हेन्शन आहे. येस येस ओके. मॅडम. येस. आपला जो शनिवारी जो सेशन होणार आहे सुपर सॅटर्डेला, आपले बरेच बघा चांगले टॉपिक असतात. आणि ते टॉपिक जेव्हा असतात त्यावेळेला आपले कोणी कोच असतील किंवा आपले मॅडम आहेत त्या आपल्यासाठी स्पेशल काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून जे आत्ताच आपलं चाललेलं आहे त्याच्यातून आपल्याला चांगलं काय मिळेल ह्याचा विचार शनिवारी आपल्याला केला जातो. आणि शनिवारी बऱ्यापैकी रविवारी सुट्टीचा आपल्याला रिलीफ असतो की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपण बोलवू शकतो. ज्यांना दिवसभरामध्ये म्हणजे आठवड्याभरामध्ये नाही मिळत त्यांना शनिवारी आपण बोलवू शकतो. बरोबर ना. सो शनिवारचा आहे डायबिटीज प्रिव्हेन्शन हा आपला हे होणार आहे, सेशन होणार आहे. आज वार काय आहे आपला, शुक्रवार आहे. बरोबर ना. म्हणजे आजचा पूर्ण दिवस आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर विचार केला तर आता डायबिटीस यायला कुठल्याही प्रकारचं वय बघत नाही. कारण आता कधी कधी तर जन्मताच पण मुलांना शुगर डिटेक्ट झालेली असते. कारण का आता या माध्यमातून लोकांशी बोलतो भेटतो त्या बऱ्याचशा गोष्टी कळतात. परवाच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तर 1.5 वर्षाच्या मुलाला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. 1.5 वर्षाच्या मुलांनी काय केलंय, एक विचार केला तर त्याने अजून जेवणाला सुद्धा सुरुवात केली, म्हणजे त्याने अजून आहार सुद्धा इंटेक करायला सुरुवात नाही केली. तो अजून खिमटीवर किंवा दुधावरच तो मुलगा आहे. अशा कंडिशन आता आज चालू आहे, म्हणजे आपल्या आज आजूबाजूची ही कंडिशन जर चालू आहे तर आपल्याला खूप सतर्क राहणं गरजेचं आहे. जसं की म्हणतो ना की पुढे येणाऱ्या ज्या संकट आहेत, ज्या आत्ताची जीवनशैली आपली आहे ते आपल्याला बदलणं फार गरजेचं आहे. आणि जर ती बदलायची असेल तर आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या कम्युनिटी सोबत जुळून राहणं गरजेचं आहे. कारण नुसतं पैसे असून उपयोग नाहीये, तर आपलं माइंडसेट पण असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही उद्या होणारा जो सेशन आपला आहे सुपर सॅटर्डे, तो तुमच्या कितीतरी आजूबाजूला हे डायबिटीजचे जी लोक आहेत, कुणाचं काय म्हणजे मेडिकल क्लेम नाहीये, पण कितीतरी लोक सोल्युशन मागत असतात, कंटाळलेले असतात की काय खायचं काय नाही खायचं कळत नाही. कारण जेव्हा डॉक्टर म्हणतात ना हे बंद करा, त्यावेळी लोकांना खूप टेन्शन येतं की मी काय खायचं. बरोबर ना. जेव्हा कोण म्हणतं की बंद करा आणि सांगतात ते एवढं एवढं खा, पण त्याच गोष्टी रेग्युलर आपण खाऊ शकतो काय, तर नाही खाऊ शकत. पण जर तुम्हाला वाटतं की माझ्या माध्यमातून लोकांना मी हेल्प केली पाहिजे, लोकांना बोलवलं पाहिजे, तर तुम्ही आपल्या ह्या कॉलवर उद्या जास्तीत जास्त लोकांना इन्व्हाइट करा. कारण का ह्या कॉलवर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीयेत, सगळं फ्री मध्ये आहे. मग तुम्ही जर चांगली गोष्ट जर आपल्याला फ्री मध्ये मिळते तर आपण सगळ्यांना ती पास करू शकतो ना. येस. सो तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना आपला जो उद्याचा सेशन आहे तो पण प्रमोट करायचा आहे. त्याचबरोबर रोजचे, एक मिनिट,
रोज आपला सकाळचा मॉर्निंगचा हॅपी टू हेल्प आहे, आपलं वर्कआउट आहे, त्याचबरोबर संध्याकाळचा आपला सेशन आहे, तो सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो.